प्रभु को पता है। നമ്മൾ നമ്മളുടെ ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മൾ വന്നു കഴിഞ്ഞാൽ മനുഷ്യനെ നമ്മളോട് സഹായിക്കാൻ നമുക്ക് ചെയ്തു തരാം എന്നൊക്കെ പലപ്പോഴും പറഞ്ഞു കാണും. പക്ഷേ അവർക്കും ഒരു ലിമിറ്റേഷൻസ് ഉണ്ട്. അവർക്കും പല സ്ഥിതികൾ വരുമ്പോഴും നമ്മളുടെ പഴയതോ നമ്മളുടെ ഇപ്പം നടക്കുന്ന കാര്യങ്ങളെ അറിയത്തുള്ളൂ. പക്ഷെ നമ്മളുടെ യഹോവ മാത്രമേ ഉള്ളൂ നമുക്ക് അറിയാവുന്നത്. നമുക്ക് മുമ്പോട്ടുള്ള നമ്മളുടെ എന്ത് കാര്യങ്ങളാണെന്നുള്ള ദൈവത്തിന് മാത്രമേ അത് അറിയത്തുള്ളൂ. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ആശ്രയം മൊത്തം നമ്മൾ ദൈവത്തിൽ വെക്കുന്നതാണ് ഏറ്റവും നല്ല. അതുപോലെ ഒരു എക്സാമ്പിൾ പറയാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, ഒരു മനുഷ്യൻ നമ്മൾ കാണുന്നു, ബർത്തലോമായി, ദാവീദ് പുത്ര എന്നോട് കരുണ തോന്നണേ എന്ന് അവൻ ഒരു വാക്ക് പറയുന്നുണ്ട് അതിനകത്ത്. ശരിക്കും പറഞ്ഞ ഞാൻ ആ അധ്യായം വായിച്ചപ്പം അവന് ശരിക്കും മനുഷ്യനോട് ചോദിക്കായിരുന്നു അല്ലേ, ആക്ച്വലി മനുഷ്യനോട് ചോദിക്കാം. പക്ഷെ അവൻ ചോദിച്ചത് दावीद पुत्रा എന്നോട് करुण തോന്നണേ എന്നാ ചോദിച്ചത്. मैं ऐसा बोल रही थी जैसे वचन में हम पढ़ते हैं, बर्तलमाई का एक उसमें पढ़ते हैं, वो बोलता है दावीद पुत्र मुझसे करुणा जागना, तुझे मुझसे करुणा होवे, ऐसे वो बोलता है. तो मैं हमेशा सोचती हूँ वो तो वहां पे बैठा था, सच में उसने मनुष्य से क्यों नहीं पूछा ऐसा? क्योंकि जब प्रभु यीशु वहां से चल रहे थे उसने प्रभु यीशु से पूछा, हे दावीद के पुत्र मुझसे मुझसे करना तुझे हो, है ना? ऐसे ही हम पढ़ते हैं ना वचन को. तो मैं हमेशा सोचती हूँ तो वो उसको इतने सारे लोग थे, उसको पता है वहां पे लोग हैं, तो वो क्यों नहीं प्रभु के शरण में क्यों वो प्रभु के शरण में आने का उसने सोचा? क्यों नहीं उसने मनुष्य से सहायता मांगी? तो उसमें जब मैं वो वचन जो पढ़ रही थी ना, तो अभी मुझे पवित्र आत्मा उस वचन में ले जाने के लिए मुझसे ऐसे बोला आप लोगों से बात करने के लिए. तो उसमें मुझे एक बात ये समझ में आई, सच देखो तो अगर उसकी उस समय की हालत क्या थी, उसको आंखें नहीं थी, रोशनी नहीं थी, है ना? उसको क्या चाहिए था उस टाइम? उसको आंखों की रोशनी चाहिए था. तो उसने मांगा पर क्या उससे? हे दाऊद पुत्र मुझसे करुणा हो, है ना? यही तो उसने मांगा है. ദാവീദ് പുത്ര എന്നോട് കരുണ തോന്നണമെന്നാണ് ചോദിച്ചത്. പക്ഷേ അവന് വേണ്ടിയത് എന്തുവായിരുന്നു ശരിക്കും? അവന് കയറിന്റെ കാഴ്ചയാണ് വേണ്ടിയത്. പക്ഷെ അവൻ ചോദിച്ചത് കരുണ. जब मैंने इस वचन को ध्यान दिया ना, क्यों वो सिर्फ मतलब मनुष्य से ना मांगे प्रभु से, वो भी उसने आंखों की रोशनी नहीं मांगी. जैसे अब मुझसे कोई अभी पूछे मेरी क्या अभी करंट सिचुएशन है, उस हिसाब से ही मैं प्रभु से मांगूंगी ना. पर उसने मतलब प्रभु से मांगा मुझ पे करुणा करो, मुझ पे करुणा करो. या मैंने बहुत, जब हमने वो वचन को पढ़ा तब मुझे समझ में आ, अरे ये तो पूरा पैकेज ही पूछ लिया उसने. तो आपको पता क्या हुआ उसमें? जब प्रभु को इतने भीड़ बाढ़ में इतनी एक आवाज जब उन्हें सुनाई दी, हे दाऊद पुत्र मुझसे करना, वो वहां पे रुके. क्यों? क्योंकि उनके शरण में कोई आया, वो शरण मांग रहा है, ठीक है? और मनुष्य से नहीं उसने मांगा है. मनुष्य तो उसको तो ऐसे जब उसने वो चिल्लाया होगा कितने लोगों ने सुना होगा, पर कोई भी नहीं रुका उसके लिए, ठीक है? पर हमारे प्रभु का वही है एक सबसे अच्छा गुण, जो भी उसके शरण में आता है ना वो कभी खाली हाथ नहीं आता है. इसलिए हमारे वचन में भी लिखा है, जो उसने उसके मुंह को देखा उसका चेहरा क्या प्रकाशमय हुआ है, वो कभी लज्जित नहीं हुआ है ना? तो जब भी प्रभु से उसने मांगा कि हे दाऊद मेरे से करना, सोचना, प्रभु वहां पे रुके. और क्या किया? सबसे पहला क्या हुआ उसको? उसकी आंखों की, उसको चाहिए क्या था? सिर्फ आंखों की रोशनी चाहिए थी सच में उसको. पर जब प्रभु ने उसकी वो आवाज सुनी, सबसे पहले तो उसकी आंखों की रोशनी आ गई, ठीक है? दूसरा नंबर पे क्या हुआ उसका? उसका वो क्या कर रहा था वहां पे बैठकर, हम जैसे पढ़ते हैं वो वहां पे बैठ के भिक्षा मांगता था, है ना, भीख मांगता था. तो उसका क्या हुआ? नंबर 2, उसकी जगह चेंज हुई, मतलब उसकी സ്റ്റാറ്റസ് में जगह चेंज हुई. നമ്മൾ ആദ്യം കാണുമ്പോൾ അവൻ എന്തുവായിരുന്നു ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്? ഭിക്ഷ മേടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. ശരിക്കും പറഞ്ഞ അവൻ അവന് വേണ്ടിയത് എന്താ? കണ്ണിന്റെ കാഴ്ചയാണ്. പക്ഷെ അവൻ ചോദിക്കുന്നത് ദാവീദ് പുത്ര എന്നോട് കരുണ തോന്നണമെന്ന്. അവൻ ശരിക്കും പറഞ്ഞ പാക്കേജ് ആണ് ദൈവത്തിനോട് ചോദിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്. ആ കരുണയിൽ ദൈവം വന്ന് നിന്നപ്പം ഏറ്റവും ആദ്യം എന്തോ അവന്റെ കണ്ണുകൾ തുറന്നു, അവന്റെ സ്ഥാനം മാറി. അവൻ ഭിക്ഷ യാചിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു, അവൻ അവിടുന്ന് എണ്ണിച്ചു, അല്ലേ? അതല്ലേ നമ്മൾ വായിക്കുന്നത്? അത് കഴിഞ്ഞ് പിന്നെ എന്താണ് നമ്മൾ കാണുന്നത്? അവൻ അവിടുന്ന് ദൈവത്തിനെ ഫോളോ ചെയ്യാൻ തുടങ്ങി. तीसरी बात हम क्या देखते हैं? उसकी आंखें तो खुली, उसकी जगह चेंज हो गई, है ना? वो भीख मांग रहा था, वो भीख नहीं मांग रहा है. उसने क्या किया? वहां से उठ के
वो प्रभु के पीछे हो चला, है ना? ऐसे ही हम पढ़ते हैं ना, क्योंकि वो जब हम शरण में आ जाते हैं तो एक बात का ध्यान रखना, हर चीज के पीछे नहीं फिर हम भाग सकते। हम जब प्रभु के शरण में आते हैं तो कुछ चीजें का बदलाव होना है, होता भी है, वो होना भी है। जब हम पहले मसीह में नहीं थे तो हमारी जिंदगी कैसी थी? अब एक बार हम जब मसीह को जान लेते हैं फिर हम वो दोहरा नहीं सकते। हमारी जिंदगी में जो भी पिछले थी, जब हम शरण में आ गए, अब शरण का मतलब क्या होता है? जब हम शरण में आ जाते हैं इसका मतलब मैं तो हम कुछ कर नहीं सकते, प्रभु आपकी शरण आप ही हमसे करिए, है ना? तो जब हम उसके बच्चे हैं, जब हम उसके शरण में आते हैं, हालेलुया, पवित्र आत्मा बहुत सारी बातें मुझसे बोल रहा है ऐसे। आपको पता होगा उड़ाव पुत्र का एक दृष्टांत है वचन में। जब वो सब छोड़ छाड़ के जब पिता के पास आए तो उन्होंने क्या किया था? पहले उसका वस्त्र बदला, उसके बाद अंदर को लेके आए वो। उसका वस्त्र बदला, उसकी अंगूठी पहनाई। इसका मतलब जब वो पहले जहां भी था नष्ट होने के लिए जहां गया, वो उसको नहीं फिर कंटिन्यू कर सकता। आमीन। आई होप लाइक सब समझ में आ रहा है मैं वचन को कहाँ पे लेके जा रही हूँ। मुझे पता नहीं जहां पे भी, क्योंकि मैंने कुछ भी प्रिपेयर, मेरी जिंदगी में पहली बार होगा कि मैं वचन लेने के बैठी, मैंने कुछ भी प्रिपेयर नहीं, पर मैं प्रभु को धन्यवाद कहती हूँ क्योंकि प्रभु उसी जगह पे ऐसे ही काम करेगा ये वचन से जहां जिसकी जरूरत हो। क्योंकि अगर मैं भले ही पहले प्रिपेयर करती तो शायद मेरी बुद्धि काम करती, पर अभी पवित्र आत्मा काम कर रही है। आप जिस जगह पे बैठे, मुझे पता नहीं किसी किसी से प्रभु को बात करनी है, इसलिए इसलिए प्रभु उस हिसाब से ही मोड़ेंगे, വചൻ को उस हिसाब से ही लेके जाएंगे, मैं विश्वास करती हूँ। ശരിക്കും നമ്മൾ വായിച്ച വചനത്തിൽ നമ്മൾ പഠിച്ചത്, അവൻ വഴികഴികത്തിരുന്ന് ദാവീദ് പുത്ര കരുണ തോന്നി അവൻ ഭിക്ഷ യാചിക്കുമായിരുന്നു. പക്ഷെ ദൈവ സാന്നിധ്യം അവിടെ വന്ന് ദൈവം അവിടെ നിന്നപ്പോ അവന്റെ കണ്ണുകൾ തുറന്നു, അവനെ എണ്ണിച്ചു, അവൻ അത് വിട്ടിട്ട് ദൈവത്തിനെ ഫോളോ ചെയ്യാൻ പോയി. അപ്പൊ ഇവിടെ പറയുന്നത്, നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ഒരു ശരണത്തിൽ വന്നു കഴിയുമ്പോ, ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്ത് കഴിയുമ്പോ പിന്നെ പഴയ കാര്യങ്ങളിൽ നമുക്ക് നിൽക്കാൻ പറ്റത്തില്ല, നമുക്കൊരു ട്രാൻസ്ഫോർമേഷൻ ഉണ്ടാവും. ഇതിനകത്ത് തന്നെ നമ്മൾ മുടിയംപുത്രന്റെ കാര്യം വായിക്കുന്നു. അവൻ നഷ്ടപ്പെടുത്തി എല്ലാം കഴിഞ്ഞ് വന്നു കഴിഞ്ഞപ്പത്തേന് എന്നായിരുന്നു? പിതാവ് അവന്റെ വസ്ത്രം മാറ്റി അവന്റെ കയ്യിൽ മോതിരമിട്ട് അവനെ അകത്തോട്ട് സ്വീകരിച്ചു, അല്ലെ? അതുപോലെ നമ്മളെ ദൈവം ഒരിക്കൽ നമ്മൾ ദൈവത്തിലോ ക്രിസ്തുവിലോ അല്ലാത്തപ്പോ നമ്മളെ ജീവിതത്തിൽ എന്തെല്ലായിരുന്നു അത് നമുക്ക് ക്യാരി ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. അത് നമുക്ക് വിടണം. ദൈവം ഇപ്പം എനിക്കറിയത്തില്ല, ഞാനിത് പ്രിപ്പയർ ചെയ്ത മെസ്സേജ് ആയിരുന്നെങ്കിൽ ഒത്തിരി എന്റെ ബുദ്ധിയിൽ നിന്ന് ഞാൻ ചിലപ്പോൾ എഴുതിയേനെ, ദൈവഹിതം ഇങ്ങനെ ആയിരിക്കും ഇന്നിവിടെ സംസാരിക്കുമ്പം ആർക്കാണ് എന്ത് ആവശ്യം വരേണ്ടിയത്, പലതും നമ്മളെ ജീവിതത്തിൽ നമുക്ക് വിടാതെ നമുക്ക് പിടിച്ചു വെച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് മാറ്റുക. ദൈവം പറയാം, നീ എന്റെ ശരണത്തിൽ വന്ന, ഇനി എന്റെ कंट्रोल। हम हमारी जिंदगी में पहले का क्या था, क्या सीन था, हम क्या करते थे, क्या सोचते थे, उससे कोई मतलब नहीं। प्रभु बोलता है मैं नया कर रहा हूँ, नया बना रहा हूँ, अब नई सृष्टि है आप लोग, ठीक है? तो इसमें अभी हम जब शरण में आ चुके हैं तो हमारी नहीं चलती है अब कुछ भी, ना ही हम किसी के कंट्रोल में, क्योंकि हम शरण ले चुके हैं ना, अब हम हेल्पलेस हैं। हमने किससे शरण मांगी? हम प्रभु के शरण में हैं। तो हमेशा हमने अपना विश्वास, अपनी आस्था सब प्रभु में डाल दिए। तो फिर हमेशा एक बात रखना, तो फिर हम जब शरण में आ जाते हैं तो अपनी नहीं हम चलाते, और ना हमारे जो भी पुराने स्वभाव हैं जो प्रभु को अच्छे नहीं है, पसंद नहीं है, वो सब हम हटा के कैसे हम एक नई सृष्टि बन रहे हैं, है ना? नई सृष्टि बने तो हम उस हिसाब से ही होना चाहिए जो हमारा प्रभु हमसे चाहता है, ठीक है ना? जैसे उड़ाव पुत्र था, उसकी पहले की जिंदगी वो पूरा नष्ट किया, उसने बर्बाद कर दिया। पर जब वो प्रभु के शरण, जब वो अपने पिताजी के पास आए तो उन्होंने क्या किया? पहले उसका वस्त्र बदल दिया, है ना? फिर उसको अंगूठी पहनाई, उसके लिए बड़ा सेलिब्रेशन। इसी प्रकार मुझे पता नहीं क्यों ये वचन बहुत बहुत डाइवर्शन भी ले रहा है, पर मैं विश्वास करती हूँ ये बात करेगा, आप लोगों से बात करेगा। जो हमारे पुराने जो भी स्वभाव हैं, हम जिसको भी पुरानी हमारी जो भी हमारी क्या बोलते हैं, कुछ चीजों में हमारा जो मन था, हम प्रभु से भी बढ़कर अगर कुछ और दर्जा देते थे किसी चीज, वो सब छोड़ के जब हम शरण में देते तो अपने आप को क्या करते हैं? पूरी तरह समर्पित कर देते हैं ना। हमारा फिर कुछ भी नहीं है पुराना, कुछ भी नहीं, हमारा घमंड नहीं, हमारा जो भी क्या बोलते हैं, हमारे अंदर के जो भी स्वभाव हैं, जो शैतान ने डाले हुए हैं, हम खुद जानते हैं। जब हम प्रभु में आ जाते हैं ना, जब प्रभु का हमारे ऊपर आशीष होता है ना, तो हमें खुद समझ में आता है जो चीज हम पुरानी करते थे ना, जब हम फिर से वो स्टार्ट करते, नहीं नहीं यार ये तो अब गलत है, ऐसा नहीं बोलना चाहिए, है ना? फॉर एग्जाम्पल दे, अगर फोन पे भी कोई किसी और के बारे में बोल रहा है, फिर लगता है नहीं यार ऐसा नहीं बोलना चाहिए, हमें मुझे प्रेयर में फिर से मुझे क्षमा मांगनी पड़ेगी, है ना? ऐसी बहुत सारी चीजें हम बदलाव देखते, क्योंकि क्यों? क्योंकि हम शरण में बैठे हुए प्रभु के हैं, मनुष्य के नहीं। क्योंकि मनुष्य में से तो फ्लो नहीं होता। जैसे हमेशा याद रखना, एक कुएं में अगर उसका पानी की झरना नहीं आ रही है ना, तो वो कुआं सूखा ही रहेगा, है ना? मुझे अभी ऐसा वो एग्जाम्पल बोलने के लिए पवित्र आत्मा बोल रहा है। जब तक कुएं में पानी का वो स्प्रिंग रहता है, तभी तक वो पानी का जो झरना रहता है उसमें बहाव आता है ना, तभी तक वो कुआं भरा रहता है। जब तक कुआं भरा नहीं है तब तक आप कैसे दूसरों की प्यास बुझाएंगे, है ना?
तो हमारे अंदर वो जब हम शरण में आते हैं, जब भरा होगा तभी तो ना उभर के फैलेगा, है ना? सही बोल रही हूँ ना मैं? जब तक हमारे अंदर वो आशीष नहीं भरेगी, जब तो फिर कैसे भरेगी? वो ऐसे अपने आप से नहीं आएगी। प्रभु के हम जब शरण में जाते हैं तो वो भरेगा हमें, हमें पूछना भी है। वो बोल रहे एक सूखा कुआं कभी कोई प्यास नहीं बुझा पाएगा, है ना? जब वो भरना है तो कहाँ, उसमें स्प्रिंग्स ऑफ वाटर्स आना है, उसमें झरने आने हैं उसमें से, है ना? तो वो क्या करना, वो प्रभु ही है जो खोल सकता है। तो हमारी जो पुरानी जो सूखी हुई आदत, जो भी हमारे जीवन सूखा था ना, जब हमारे, अब आप हमेशा ध्यान रखना, आपको देखने को भी मिलेगा जब आप मसीह में आ जाते हैं, जब आपके अंदर आशीष भर जाती, पवित्र आत्मा भर जाती, आपके मुंह से वचन भी ऐसे निकलते हैं ना जैसे मरा हुआ भी जिंदा हो जाएगा। सच बोल रही हूँ मैं, नहीं आपको भी खुद विश्वास होगा, आप पहले ऐसे नहीं थे, अभी हैं ऐसे। क्योंकि जो झरना है ना वो रुकता नहीं है। अरे भाई जब भरा है तो कहीं फैलेगा ना, फैलना तो है ही है ना, भर भर के। तो फिर उसी हिसाब से अपने आप को, क्योंकि हम कहाँ पे आए हैं, प्रभु के शरण में आए हैं। ठीक है. മലയാളത്തിലും കൂടെ പറയാം. ഞാന് ഇപ്പം പറഞ്ഞു വന്നത്, ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മൾ ഇരിക്കുമ്പോ നമ്മളെ പല സ്വഭാവങ്ങൾ എന്തോ ആയിക്കോട്ടെ, പക്ഷെ അതിനെ എല്ലാം മറന്ന് എങ്ങനെയാണ് ആ മുടിയൻ പുത്രൻ മാറി അവിടെ അവന്റെ പിതാവിന്റെ അടുത്ത് വന്നപ്പോ അവന്റെ വസ്ത്രം മാറി, അവന്റെ മോതിരം മാറി, ദൈവം വീണ്ടെടുത്തതുപോലെ നമ്മളുടെ പഴയ സ്വഭാവം നമ്മൾ പലതിലും ആശ്രയം ദൈവത്തിനേക്കാളും വെച്ചത് കാണും, ഇഷ്ടങ്ങൾ കാണും. അതെല്ലാം മാറ്റി വെച്ച് നമ്മൾ ദൈവസന്നിധി വന്ന് ദൈവത്തിന്റെ ഒരു പകർച്ചയ്ക്ക് വേണ്ടിയാണ് ഇരിക്കേണ്ടത്. നമുക്ക് ഇനിയിപ്പോ നമ്മളുടേതായ ഒന്നും ഇല്ല, എല്ലാം നമ്മൾ ശരണത്തിലാ വന്നേക്കുന്നത്. അപ്പം ദൈവത്തിന്റെ മാത്രമാണ് നമ്മൾ ആശ്രയിക്കേണ്ടത്. ഞാൻ പറയുമായിരുന്നു, ഒരു ഒരു കിണറുണ്ടെങ്കിൽ അതിൽ ഉറവയുണ്ടെങ്കിൽ അത് പകരാൻ പറ്റത്തുള്ളൂ. പലരുടെ ദാഹം മാറ്റണമെങ്കിൽ ആ ഉറവ അതിനകത്ത് ഉണ്ടെങ്കിലേ പലർക്ക് കൊടുക്കാൻ പറ്റത്തുള്ളൂ. പക്ഷെ ആ ഉറവ എവിടുന്ന് വരും? നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ ഇരുന്ന് നമുക്ക് ആ വ്യത്യാസം കാണാൻ പറ്റും. നമ്മൾ ദൈവത്തിങ്കിലേക്ക് വന്നു കഴിയുമ്പോൾ, ദൈവാത്മാവ് നമ്മളിൽ വന്നു കഴിയുമ്പോൾ, നമ്മൾ പലരോട് സംസാരിക്കുമ്പോൾ മരിച്ച ഒരാൾ പോലും എണ്ണിച്ചു വരും. ആ ഒരു തകർന്നു കിടക്കുന്നവനും പണിത് വരും. എന്നുവെച്ചാൽ നമ്മുടെ ആ ശബ്ദത്തിൽ വ്യാപരിക്കുന്ന ശക്തി അതാണ്. അതാണ് ഞാൻ പറഞ്ഞു വരുന്നതിന്റെ സാരം. അത് നമ്മൾ ശരണം എടുക്കുക, ദൈവത്തിലാണ് ശരണം എടുത്തത്. നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുക, പണ്ട് നമ്മൾ എങ്ങനെയായിരുന്നു, പലരും ഇപ്പൊ നമ്മളോട് ഒരു കാര്യം പറഞ്ഞു, ചിലപ്പോൾ നമ്മളും അതിലേക്ക് അയ്യോ അങ്ങനെയല്ലേ നടക്കത്തില്ലെന്ന് തോന്നുന്നു. പക്ഷെ ഇന്ന് നമ്മളിൽ ആ പരിശുദ്ധാത്മ വന്നു, ഇല്ല നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കണം, നടക്കും, എന്ത് വന്നാലും നമ്മൾ ദൈവത്തെങ്കിലേക്കാണ്. ആ വ്യത്യാസം മനസ്സിലാകുന്നുണ്ട്. ആ ഉറവ എന്ന് പറഞ്ഞാൽ साधनम ഒന്ന് തന്നെയാണ്, പക്ഷെ ഉറവ മാറിപ്പോയി, അത്രേ ഉള്ളൂ. मैं ये बोल रही थी कि बर्तन तो बस एक ही है, बस इतना इतना जो डिफरेंस ये आया कि जिसमें जो डाला गया है ना उसमें बदलाव हुआ. फॉर एग्जाम्पल, हालेलुया, हाले प्रभु इतना एग्जाम्पल से भर रहा है, मुझे पता नहीं कहाँ से यार, मैं अगर प्रिपेयर भी करती ना मैसेज तभी नहीं आता मुझे लग रहा है. जब कनान का जो शादी हुआ था ना, शादी में जो बर्तन था, बर्तन तो यार वही है, बर्तन वही है, बाहर ही रखा हुआ, कौन सा वाला मिट्टी का बर्तन है, पर अंतर इतना हुआ जो उसमें डाला था ना वो बदल गया. पर क्यों बदला? क्योंकि वो प्रभु के शरण में आया था ना, प्रभु के पास आया था. पहले पानी ही भरा था उसमें, वो भी बर्तन भी वही वही चीज, वही चीज है. हमें कुछ भी नहीं है, हम तो बस शरण में आए हुए हैं, बस जो डाल दिया ना अंदर, बस कंटेंट बदल गया, है ना, कंटेंट बदल गया. पहले वो जो मिट्टी का बर्तन था कोई पूछने वाला नहीं था, बाहर पड़ा था पानी भरा, कोई नहीं देगा. अरे भाई जब उसमें क्या डाला, वाइन भर गया, जब वो पानी वाइन में बदल गया, दाखरस में बदल दिया प्रभु ने, प्रभु के शरण में. अब भाई मनुष्य भी दाखरस बना सकता है, ऐसी बात नहीं, पर क्या बोला उसमें एक अंतर था, जो पहले वाला था वैसा नहीं था, जो दूसरा वाला जो प्रभु की शरण में आके जो बना हुआ है ना, क्या बोला, अरे कहाँ छुपा के रखा था इसको, इसकी इतनी तेज धार, वो क्या बोलते हैं उसका, उसका जो क्या बोलते हैं, उसका जो स्वाद था वो मतलब एकदम से अलग था. ऐसा ही होता है हमारी जिंदगी भी. मैं आपको वही एक जर्नी में ले जाना चाहती, अपने आप को वो मिट्टी का बर्तन समझिए. पहले हम जो भी थे, पर जब हम मसीह में आ गए, जब हम उनकी शरण में आ गए, तो ना कंटेंट बदल गया. अरे भाई अंदर का कंटेंट ही बदल गया. अब हम पुराने नहीं रहे. ठीक है, जो हमारे पास, आप भी, आप प्रभु से प्रार्थना करिए, प्यारे प्रभु मेरा भी जो कंटेंट है बदल दीजिए अंदर का. अगर कुछ भी बदलना बाकी है प्लीज बदल दीजिए, और मुझे ऐसा बनाइए कि लोग पूछे कहाँ छुपा के रखा था, ये कहाँ था. हालेलू रगा दिस्ता रिगा दिश शबा रिगा बबा री हदा रिगा दिगा कंशारा बदस्तिगा रिगा दिगा जीवा जिबा रिगा हस्ता रिगा दा रिबा. नीलम रानी दीदी, आपसे प्रभु की आत्मा वैसे ही बोल रही है. अगर आप इन दिनों में प्रभु की शरण में वास्तव में आपको भरने के लिए आप पूछें,
प्रभु आपको ऐसे भरेंगे कि अनेकों को आप दे सकेंगे, अनेकों को आप बदल सकेंगे, अनेक जो भी टूटे हुए हैं उसको आस्था दे सकेंगे। आपके वचन ही ऐसे प्रभु आपकी जीवना तेज धार की तरह प्रभु बनाएंगे। अगर आप आपने आपको प्रभु के हाथों में समर्पण, मैं ऐसे ही प्रभु बोलने के लिए बोल रहा हूँ, ये कुछ भी मेरे बुद्धि से मैंने सब कुछ प्रभु में समर्पित किया, सिर्फ प्रभु के वाक बोल रही हैं। अगर आपकी इच्छा वाकई में प्रभु आपको ऐसी तेज धार की तरह बनाएगा, बोल रहा तेज धार। ഹാലേലൂറഗ ദിരബശന്ധല റിഗധരഹല. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഹാലേലുയ ഇപ്പം പറഞ്ഞു വന്നപ്പോ ഇതാണ് പറഞ്ഞത്. കനാവിന്റെ കല്യാണത്തിന്റെ ആ സമയത്ത് ആ മൺപാത്രം വെളി കടക്കുമായിരുന്നു, വെള്ളമുണ്ട്, ആ മൺപാത്രം അത് തന്നെയാണ്, ഒരു മാറ്റവും വന്നില്ല. പക്ഷെ ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യത്തിൽ അത് വന്നപ്പത്തിന് അതിന്റെ അകത്തെ സാധനം അങ്ങ് മാറി, വെള്ളമല്ലായിരുന്നു. ആദ്യം മനുഷ്യർക്കും വീഞ്ഞുണ്ടാക്കാൻ പറ്റും, കുഴപ്പമൊന്നുമില്ല. പക്ഷെ ദൈവം ആ വീഞ്ഞുണ്ടാക്കിയപ്പം ചോദിച്ചത് എന്തോ, ഇത് എവിടെ ഒളിപ്പിച്ചു വച്ചേക്ക്, ഇത് എവിടെയായിരുന്നു ഇത്? അതേപോലെ നമ്മളെ തന്നെ, ഞാനൊരു യാത്രയിലേക്ക് നിങ്ങളെ കൊണ്ടുപോവാണ്. നിങ്ങൾ ആ നമ്മളെ തന്നെ മൺപാത്രമായിട്ട് കരുതുക. ആ മൺപാത്രത്തിൽ പണ്ട് നമ്മളുടെ സ്വഭാവങ്ങൾ എന്തെങ്കിലും ആയിക്കോട്ടെ, അത് നമുക്ക് പ്രോബ്ലം അല്ല. പക്ഷെ ഇപ്പം ഇട്ടേക്കുന്ന ദൈവിക സ്വഭാവം വരുമ്പം ഹാലേലൂയ ഹാലേലൂയ ആ കണ്ടന്റ് അങ്ങ് മാറിപ്പോയി. നമ്മൾ പലരോടും ഇടപെടുമ്പോഴും ഈ ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം കഴിയുമ്പോൾ നമ്മൾ സംസാരിക്കുന്നതും നമ്മൾ പ്രവർത്തിക്കുന്നതും നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നതും പലർക്കും ഒരു വ്യത്യാസമാണ്. ഈ വീര്യം കൂടിയത് എവിടെയെന്നറിയാൻ, ഈ വീര്യം കൂടിയത് എവിടെയെന്ന് ഈ ദിനങ്ങളിൽ ചോദിക്കാൻ നമ്മൾ നമ്മളെ തന്നെ ദൈവത്തിൽ സമർപ്പിക്കുക. ഒന്നുമില്ല, കൽപാത്രം തന്നെയാണ്. രണ്ടാമത് വീഞ്ഞും കൽപാത്രം, അവിടെ പാത്രങ്ങൾ മാറിയില്ല, പക്ഷെ അകത്തെ കണ്ടന്റ് മാറി. हालेलूया दिरा शद्धरा रिगा रिगा रिगा. आइए हम सब लोग प्रार्थना करें, प्यारे प्रभु मेरा जो शरीर, मेरा जो मन है, मेरी जो जिंदगी में आपके हाथों, मैं आपके शरण में हूँ। अब मेरी कोई इच्छा नहीं, मेरी कोई मैं किसी चीज को नहीं, मैं बस आप ही है मेरे लिए, आप ही हैं, आप ही मुझे जैसा चाहते हैं वो बना दिया। अपने अंदर का जो भी कंटेंट है, जो भी मनुष्य की चिंताएं हैं, जो भी सांसारिक चिंताएं, सब जाने दो, सब खाली होने दो। आज हमारे अपने आप को ऐसा ही रेडी करिए। क्या रे, आपको एक बात पता है, जब हम क्या बोलते हैं, हमारा जो दिया होता है ना, दिया या जो लैंप, जो भी, मैं वो एग्जांपल अभी पवित्र आत्मा मुझे बोलने के लिए बोल रही, इसलिए जब आपको पता, आप सबको पता हो, मेरे टाइम पे जब मैं पढ़ाई वगैरह करती तो लाइट चली जाती तो जो लैंप हम लोग जलाते थे ना, लैंप, तो कभी कभी क्या होता है, लैंप के अंदर बहुत सारे ऐसे मतलब तेल का जो होता है ना, कंकड़ वगैरह जो भी होता है, वो गंदा पड़ जाता है तो इतना अच्छी रोशनी नहीं देता, ठीक है। तो हम क्या करते हैं, लैंप को पहले सफाई करते हैं, ठीक है। उसके बाद जो गंदा तेल होता है वो काला काला पड़ जाता है, वो सब हटा के हम क्या करते हैं, नया तेल भरते हैं, ठीक है। फिर क्या करते हैं, जो उसकी दिया या बत्ती बोलते, जो भी उसमें डालने वाली चीज होती है, क्या होता है, कई बार ये तेल ये दिया जल जल के ना ऊपर पूरा राख ऐसे काली काली वो जम जाती है परत, तो क्या करना पड़ता है, काटना पड़ता है ना, वो हटाना पड़ता है हमें, या तो फिर क्या, नया बत्ती डालनी पड़ती है। ताकि ये सब करने के बाद जब हम दिया जलाते कैसा होता है, एकदम चकाचक लाइट, है ना। अरे इसको तो पहले ही करना चाहिए था, है ना, ऐसे बोलते हैं। इसी तरह हमारी लाइफ में भी कभी कभी ऐसे हो जाता है। मैं ना बस उदाहरण दे रही हूँ, कभी कभी ये हम देखते भी अपनी जिंदगी में। पहले तो बहुत प्रार्थना करते थे, बहुत, या जब भी एक वाक्य बोला बस हर चीज होने लग रही है, संभव हो रही है। और अभी है ना, ऊपर खड़े थे सब नीचे नीचे। अभी क्या हो गया ना, हम कभी कभी अपने परेशानियों को ज्यादा बड़ा देख लेते हैं। अभी फॉर एग्जाम्पल मैं बोलूं, परेशानी जैसे ये हाथ मेरा परेशानी का है, ये भगवान का, ठीक है। जब हम यहाँ खड़े रहते हैं ना तो क्या दिखेगा, मैं यहाँ पे खड़ी हूँ, मेरा हाथ ये बड़ा दिख रहा है ना, परेशानी के पास खड़ी हूँ मैं। जब मैं यहाँ से हट हट करके चल के यहाँ पे आऊं, तब ओ मेरा प्रभु कितना बड़ा था, ये तो कितनी छोटी चीज है। कभी कभी जिंदगी में ऐसे होता है, हम खड़े कहाँ हैं पता है, हमारी परेशानियों के पास खड़े रहते हैं। कभी कभी हमारे जो प्रॉब्लम्स हैं या जो भी हमारी जिंदगी में जो भी चीज हम ज्यादा दुखी हो रहे हैं उसके पास ज्यादा खड़े, अरे भाई वहां से हट जाओ, वहां से हट जाओ, वो तो वहां रह गई, हमें कुछ कर नहीं सकते ना। कहाँ पे जाना है, यहाँ पे शरण ले लो, यहाँ पे जो कर सकता उसके पास, है ना। प्रभु यीशु मसीह क्या है, कल भी आज भी हमेशा भी एक जैसा है। अभी भी उसके हाथों में कभी कोई बल का कम नहीं हुआ है, ठीक है। तो हमें क्या करना, शरण उसके पास लेना है जो हमारे लिए लड़ सके, जो हमारे लिए करे। तो ऐसे परेशानी के पास ऐसे पड़े पड़े चिंता करके लाइफ को खत्म करने का क्या फायदा, एक ही तो जिंदगी है हमारी, है ना। तो ऐसा होना चाहिए कि जब हम जिए तो उसे अच्छी फुल एनर्जी के साथ जिए, ताकि दूसरों को भी लगे यार इसकी होने की वजह से। कभी कभी ना ऐसे ही होता, प्रभु के जब हम शरण में आना, वो हमें ऐसा जलाता है ना, ताकि दूसरे, इसलिए तो बोला गलीले में जो थे उन्होंने
बड़ा, जो अंधकार में थे उन्होंने बड़ा प्रकाश देखा। क्यों? प्रभु का सानिध्य वहां पे आया था ना। तो हमें भी आज ऐसे ही पूछना, प्यारे प्रभु, मेरा भी ऐसे जीवन में बहुत सारी कहीं ना कहीं है, मैं अपने आप को भी समर्पित करती हूँ, कहीं ना कहीं जमी हुई गंदगियां कुछ तो है जिससे हम जल नहीं पा रहे अच्छे से। प्यारे प्रभु, उसको आप उसको क्लीन करें, आप अपना नया तेल भरें। वही तो मैं बोल रही, कंटेंट बदलना है। अंदर हम हैं वही, पर अंदर कुछ कंटेंट की कमी है, वो बदलना है। तेल नया, प्रभु से प्रार्थना करो, प्रभु हम हमें नया तेल से भर दो। हमारी जो जली हुई, जो राख से भरी हुई जो बत्तियां, वो सब काट के हटा के एकदम नई बत्ती मुझ में फिट करके प्यारे प्रभु मुझे लिए പ്രകാശ് बनाओ. ഞാൻ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു, വിളക്ക് കുറെ കത്തി കഴിയുമ്പോൾ വിളക്കിനകത്ത് കരടും മണ്ണ എണ്ണയെല്ലാം അതാകുമ്പം കത്തത്തില്ല. അതുപോലെ തിരി കുറെ കത്തി കത്തി കഴിയുമ്പോൾ കരിന്തിരി, ഞാൻ പറയാം പണ്ടൊക്കെ ലൈറ്റ് പോകുമ്പോൾ ഞാൻ വിളക്കിന് കഴിയും പഠിക്കുമ്പോൾ, അപ്പം ശരിക്കും കത്തും. അപ്പൊ നമ്മൾ എന്നാ ചെയ്യുക, അതെല്ലാം എണ്ണ മാറ്റി അങ്ങോട്ട് അതിനെ വൃത്തിയാക്കി നല്ല എണ്ണ അങ്ങോട്ട് അതിനകത്തിട്ട് നല്ല ഒരു തിരിയിട്ട് അങ്ങോട്ട് കത്തിക്കുമ്പോൾ നല്ല അടിപൊളിയായിട്ട് വെട്ടം വരും. അതേപോലെ നമ്മളെ ജീവിതത്തിൽ ചില സമയത്ത് നമ്മൾ പ്രശ്നങ്ങൾ ഇങ്ങനെ അങ്ങ് ആയി, പണ്ട് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഒരു വാക്ക് പറയുമ്പോഴൊക്കെ ഭയങ്കര വിശ്വാസവും കാര്യം, പക്ഷെ ഇന്ന് അത് നടക്കുന്നില്ല. ഇന്ന് നടക്കുന്നില്ല. അത് ഓർത്തോണ്ട് വിഷമിച്ച്, എന്നുവെച്ചാൽ ഞാനിങ്ങനെ പറയാം, എന്റെ ഈ കൈ പ്രശ്നങ്ങളും ഇത് ദൈവമായിട്ട് നമ്മൾ സങ്കല്പിച്ചാൽ, ഞാനിപ്പോ ഇവിടെയാ നിൽക്കുന്നെങ്കിൽ എനിക്ക് ഈ പ്രശ്നമേ വലുതായി കാണത്തുള്ളൂ. പക്ഷെ ഞാൻ അവിടുന്ന് മാറി വന്ന് ദൈവസന്നിധിയിൽ ഇവിടെ വന്ന് നിൽക്കുമ്പോൾ എനിക്കത് വലുതായിട്ട് ദൈവത്തിനെ കാണാൻ പറ്റും. അപ്പൊ എന്റെ പ്രശ്നങ്ങൾ എനിക്ക് ചെറുതായി തുടങ്ങി. അതേപോലെ നമ്മൾ ദൈവത്തിങ്കിലേക്ക് നമ്മൾ ശരണം മേടിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിങ്കിലേക്ക് അടുത്ത് വരുമ്പോഴത്തേന് നമ്മളുടെ ഈ വലിയ നമ്മൾ ഈ പ്രശ്നങ്ങളായി കണ്ടതൊക്കെ എല്ലാം ചെറുതായിട്ട് കാണും. അതിനെന്നാ ചെയ്യണം? നമ്മളെല്ലാം യുദ്ധം ചെയ്യുന്നത് ദൈവമാണ് നമുക്ക് വേണ്ടി യുദ്ധം ചെയ്യുന്നത്. അപ്പൊ നമ്മൾ എന്നാ ചെയ്യണം? ആരുടെ ശരണത്തിൽ പോകണം? ദൈവ സാന്നിധ്യത്തിൽ പോകണം. നമുക്ക് തന്നെ അത് ഒരിക്കലും നമ്മൾ എത്ര ചിന്തിച്ചാലും നമ്മളെ പ്രശ്നങ്ങളൊന്നും തീരാൻ പോകുന്നില്ല. ഈ ജീവിതത്തിൽ നിൽക്കുമ്പോൾ എന്തുവേലും കാണും. പക്ഷെ ഒരു കാര്യം നല്ലതിനുമാണ്, ചില പെനീനന്മാരുണ്ടെങ്കിലേ ശൗമേൽ ബാലന്മാരുണ്ടാകത്തുള്ളൂ. പെനീന ഇങ്ങനെ പറഞ്ഞുകൊണ്ടേ ഇരിക്കും, പക്ഷെ ചിലത് ഉണ്ടെങ്കിലേ അത് കരഞ്ഞ് ശൗമേൽ ദാൻ മുതൽ ഷിബ വരെ അവന്റെ ആ പേരുകൾ ദൈവം അത്രയും വലുതാക്കിയെങ്കിൽ അതിൽ പുറകിൽ ഒരു കണ്ണുനീർ, ആ പുറകെ കണ്ണുനീർ പെനീനിയരെ കുത്തൽ ഒരു ഫാക്ടർ ആയിരുന്നു. പക്ഷെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ ഓർക്കുകയോ ഇതെന്നാ ഇങ്ങനെ ഇത്രയും പ്രശ്നങ്ങൾ, ദൈവം എന്നെ കാണുന്നില്ലേ? പക്ഷെ അതൊന്നുമല്ല. ചില ശൗമേൽമാരന്മാരെ, ചില നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവത്തിന് ചില പ്രവർത്തിക്കണമെങ്കിൽ അങ്ങനെ ചെയ്താലേ പറ്റൂ. നമ്മളെയൊക്കെ ദൈവത്തിന് ചില ട്രാക്കിൽ കൊണ്ടുവരണേ, അത് ദൈവ ഇഷ്ടമാണ്. നമുക്ക് അതിന് ദൈവത്തിനോട് ചോദിക്കാനുള്ള അധികാരം ഇല്ല. അതിനായി അതുകൊണ്ടാണ് അത് അങ്ങനെ പറയുന്നത്. मैं अभी बोल रही थी जैसे कुछ चीजों में हम सोचते हैं क्यों ये परेशानियां सब ऐसे मेरी जिंदगी में आई, मैं इतना थक गई हूँ, अभी मुझसे ऐसा नहीं होता है। कभी कभी मैं बोल रही थी, जो पेनिनिया है ना, जो जो हन्ना की जो थी, कभी कभी पेनिनिया का जीवन में होना भी अच्छा होता है, क्योंकि ये पेनिनिया है जिसने शमूएल को जन्म देने के लिए मौका दिया है ना। उसकी हमेशा वो उसको परेशान करती थी, तो उस वजह से वो बहुत रोती थी, और उसी वजह से वो उसकी जो प्रार्थना में जो शमूएल का जन्म हुआ ना, फिर तो उसकी तो बात तो बोलनी ही नहीं है। उसका तो कहाँ से कहाँ था उसका तो पूरा ही मतलब हमें पता है क्या है हिस्ट्री। मैं अब उसमें नहीं जाना चाहता, तो ये तो वचन और भी डाइवर्ट हो जाएगा फिर। मतलब जो जिंदगी में कुछ कुछ छोटी छोटी परेशानी है, वैसे नहीं सोचना चाहिए अरे प्रभु क्यों मेरे साथ ही ऐसा होता है। अगर पवित्र आत्मा ऐसे बोला, कभी कभी आपको अगर लग रहा है इसमें, मुझे पता नहीं, कोई तो ऐसा सोचता हो क्यों यार एक के बाद मेरे साथ ही ऐसा क्यों हो रहा है। आप हमेशा याद रखना, अगर अगर आपके साथ ऐसा हो रहा है ना, एक के बाद आप निकल नहीं पा रहे, आप प्रभु में हैं, आप बात कर रहे हैं प्रभु से, सब कुछ अच्छा चल, आप बिल्कुल प्रभु में ही शरण लिया, अगर पता है क्यों? क्योंकि कुछ एक शमूएल का जन्म होना है। कुछ आपकी जिंदगी में ना थोड़ा सा क्या बोलते हैं, जैसे वो दाखरस पहले वाली थी ना जो शादी में कनान की, वो उससे भी बढ़कर थी दूसरी वाली, जब प्रभु ने जब उसको उसके सानिध्य में आया। उसी तरह आपकी जिंदगी में कुछ ना कुछ लगा रह रहा, आप प्रभु में है, प्रभु में ही विश्वास। हमेशा याद रखना, कुछ होने वाला है, कुछ बड़ा होने वाला है। ऐसा नहीं कुछ सादा नहीं, जब प्रभु करते ना सादा नहीं करते। चलो वचन में हम लौट के आते, जो बर्तिमाई था वो बोल रहा था प्रभु मुझे करना कर, मुझ पे करना कर। और मैं तो सोचा इसको क्या, ये पागल हो गया क्या? मैं तो ऐसे पढ़ रही थी, इसको इसको आंख की रोशनी चाहिए, ये क्यों करना क्यों पूछ रहा है? अरे बाद में मुझे समझ, मैं पागल हो गई, मुझे नहीं समझ में आ रहा है, क्योंकि वो करना था पूरा कॉम्बो पैक था यार, पूरा एक कॉम्बो पैक मिला उसको। क्योंकि वो जब उसको वो करना मिला, एक तो उसकी आंख की रोशनी खुल गई, दूसरा उसका स्थान बदल गया, अब उसको भीख नहीं मांगना है, भीख ही नहीं मांगना, तीसरा वो प्रभु के पीछे चल दिया, उसको प्रभु में ही शरण मिल गया, चौथा उसकी वजह से लोग प्रभु की महिमा करने लगे। देखा आपने, चार चीजें, अभी तो और भी चीजें हैं उसमें, पर मैं अभी बस इसी में अभी स्टिक ऑन करना चाहती हूँ।
तो पहली उसकी आंख की रोशनी, जब हम प्रभु के शरण में आते हैं, उनसे जब हम गुहार लगाते हैं ना, प्रभु प्रभु मुझ पे करना कर, एक तो वो हमें आंखें खोल देते हैं, तब उसको लगता है अरे वो भले ही उसकी वो फिजिकल आंख खुली हो, मैं तो विश्वास करती हूँ आत्मिक आंख खुल गई, तब उसको दिखा बाप रे प्रभु, ये मैं तो यहाँ पे क्या कर रहा था, बैठ के भीख मांग रहा, तो इससे भी बड़ी चीज उसने वो सब छोड़ दिया। जब हमारी आत्मिक आंखें खुलती है ना, तो हम जो कर रहे होते हैं ना पहले का जो संसार, वो सब छूट जाता है, वो हम छोड़ देते हैं, क्यों वो नहीं है बड़ा। जब हम अच्छा वाला देखते हैं ना, तो ये तो कुछ भी नहीं है। उसी तरह उसने क्या किया, प्रभु के पीछे हो लिया। फिर हमें जो पुरानी चीजें थी हमारी, सब वो पार्टी वार्टी जो भी है, जो प्रभु की इच्छा के विरुद्ध जो भी हमारी जिंदगी में थे, वो सब छोड़ देते हैं। कुछ भी नहीं, जो कुछ भी अननेसेसरी फोन कॉल, कुछ भी नहीं। मुझे पता नहीं मैं क्यों ऐसे बोल रही हूँ, मुझे ऐसे ही बोलने के लिए प्रभु बोल रहे हैं, इससे बोल, मैं कुछ भी अपने हाथ से नहीं बोल रही हूँ। जो भी फालतू के फोन कॉल जो हमारे जिंदगी, प्रभु अगर कुछ ना बोल रहा है, बस ना है उसमें, फिर हमारा कुछ एडजस्टमेंट करके नहीं चलना है। प्रभु ने कोई चीज के लिए अगर ना बोला, चाहे वो जॉब हो, चाहे कोई जगह हो, चाहे व्यक्ति, ऐसे ही प्रभु बोलने के लिए मुझसे बोला, चाहे वो व्यक्ति के साथ रिलेशन हो, चाहे जगह के साथ रिलेशन हो, ठीक है, चाहे वो जॉब का हो, चाहे कोई, अगर प्रभु ने ना बोला सिर्फ ना है, फिर उसके साथ नहीं आपको कोई संबंध बनाने। क्योंकि जब प्रभु ही भला है, प्रभु ही सब जानता है। हमारी तो आंखें जानते नहीं कुछ भी, पर अग्नि के समान उसकी आंखें, वो तो हर कहीं, आप कुछ भी छुपके नहीं कर सकते। आप जो छुपके करेंगे वो तो पूरा ही पूरा वो बाहरी बाद में निकालेगा ना प्रभु। तो इसलिए हम अपने आप को शरण में प्रभु के देते हैं। पर क्या बोलते हैं, जो उसने तो पूरा पैकेज ही मांग लिया, उसकी आत्मिक जो, अगर हम उससे कंपेयर करें ना, जब हम प्रभु की शरण में आते हैं, जब हम भगवान से अपने अपने लिए पूछते हैं, अपने लिए मांगते हैं ना, तो पहले तो हमारी आत्मिक आंखें खोल देते हैं, फिर हमारी जगह चेंज हो जाती है। फिर प्रभु का कहाँ पे होता है, प्रभु को फॉलो किया उसने, प्रभु के पीछे पीछे चल दिया, हमारा कहाँ से हो जाता है, फिर हमारा उद्देश्य कहाँ रहता है, हमारा धन कौन सा रहता है, प्रभु ही रहते हैं, फिर हम उनके पीछे ही चल देते हैं। कहाँ पे लेके कहाँ जाना है प्रभु को, अरे भाई जहां हमारा अपना मकान बनाया हुआ है प्रभु ने मस्त सा स्वर्ग में, वो है प्रभु की इच्छा, उनके पीछे वो चल के वहां पे रहना। यहाँ का तो कमरा, गाड़ी, मकान, जॉब वॉब सब दूसरी बात है, क्योंकि यहाँ पे तो क्या है, हमारे वचन में लिखा है, यहाँ पे तो क्या क्या हो जाएगा, यहाँ पे चोर ले जाएंगे, सब यहाँ का तो नष्ट होना है, पर जो क्या हमेशा दृढ़ रहेगा, वहां का एक घर है, वहां हमें जाना है। क्योंकि वहां के लिए जब क्या होता है, वचन में लिखा हुआ है, जहां तुम्हारा खजाना वहां तुम्हारा हृदय रहेगा, है ना। तो हमारा खजाना यहाँ का नहीं है, वहां का है। और तीसरी चीज क्या, उसकी वजह से क्या हुआ, प्रभु को महिमा करने लगे लोग, है ना, प्रभु की महिमा। तो जब हम, हमारी आत्मिक आंखें खुल जाएं, जब हम प्रभु के शरण में जाएं, प्रभु के पीछे हो लेना, तो क्या होता है ना, अपने आप ऑटोमेटिक होता है, आपको कुछ करने की जरूरत ही नहीं है, आपकी वजह से प्रभु की महिमा होने लगती है उस वचन से, है ना, क्योंकि वो उस प्रभु के शरण में आया ना। अगर मनुष्य के शरण में आता तो क्या होता, भले ही उसकी भले बस आंखें ठीक हो जाती, या तो आंखें भी, वो भी ठीक होने का कोई चांस तो है नहीं, या तो ज्यादा से ज्यादा क्या होता, वो भीख मांग रहा था, उसको क्या मिल जाता, थोड़े से पैसे मिल जाते, है ना, जगह तो वही रहती ना, फिर भी वो भीख ही मांगना है उसको। प्रभु जानता है कब क्या करना है, वो है इसका डिफरेंस। जब हम उनके शरण में आते हैं, उनको पता है क्या करना है ना। हम तो बस अभी का मांगते हैं, ऐसे ही हमेशा याद रखना, वही जो प्रभु अभी बोल रहा है, हम जब मांगते हैं ना अभी का ही, क्लोरा दरा शरा बराबर शंधरा रेगा, ज्वाला भैया आपसे ऐसे बोल रहे हैं, आप भले ही अभी अभी की परेशानियां प्रभु के सामने रख रहे होंगे, भले ही आप अभी की परेशानियां प्रभु के सामने, पर प्रभु बोल रहा है मैं तो आपके बारे में, आपका पिछला, अभी का और फ्यूचर का सब जानता हूँ, ठीक है। हाले लू रगा दिरा रिगा दिरा रगत दिरा बिजास्ता रिगा दिरा बरा। प्रभु ऐसे बोल रहा है, अभी तो बहुत लंबी दौड़ है आपके लिए, बहुत लंबा दौड़ना है आपको, जॉलो भैया। रिगा दिरा बशा रिगा दिरा दिस्ता रिगदा 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 शदा रिबा रिगा दिबा स्तबा रिगा दिबा रिगा हस्ता रिगदा 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 जीबा। मैं आपको ऐसे बनाऊंगा बहुत ही बड़ी रोशनी की तरह, ताकि अनेक अंधकार में बैठे लोगों को रोशनी दिखा सके, आपको उस पथ पे, उस तरह से मैं आपको ट्रांसफॉर्म करूंगा। प्रभु का ये वचन है आपसे। ഹാലേലൂയ ഹാലേലൂയ। तो अभी मैं मलयाളം में भी बोलती हूँ। ഞാൻ പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നത്, അഭി ഞാൻ പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നത് ദൈവത്തിന്റെ ശരണത്തിൽ വന്നു കഴിഞ്ഞപ്പോഴത്തേന്, അവന്റെ ശരിക്കും പറഞ്ഞ ആ സ്ഥലം മാറി, ദൈവത്തിന് പുറകിലായി, ദൈവത്തിനെ മഹത്വപ്പെടുത്താനുള്ള കാരണമായി മാറി നമ്മൾ ആ ശരണത്തിൽ വരുമ്പോ. അപ്പൊ ഞാൻ ഈ പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നത്, നമ്മളെ പണ്ട് നമുക്ക് പല കാര്യങ്ങളും കാണും, പക്ഷെ നമ്മൾ ദൈവസന്നിധി വരുമ്പോ ദൈവാത്മാവ് അങ്ങനെയാ പറഞ്ഞത്, ചിലതിനോട് ദൈവം
വേണ്ടെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ അത് ചെയ്യല്ലേ. ചില ഫോൺ കോളുകള്, ചിലത് വേണ്ടാത്ത ദൈവാത്മ പറഞ്ഞുകൊണ്ട് ഞാൻ മാത്രം പറഞ്ഞതാണ്. ചില വ്യക്തികളോട്, ചില സ്ഥാനത്ത് പോകാന്, അതൊക്കെ ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടമല്ലാത്ത, ഹിതമല്ലാത്ത, ദൈവം നോന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് നോന്ന് തന്നെയാണ്. അതിനകത്ത് നമ്മൾ ഒരു അഡ്ജസ്റ്റ്മെന്റും ചെയ്യാൻ പോവല്ലേ. ഓക്കെ, അതാണ് ദൈവം ഇപ്പം പറഞ്ഞത്. അത് നമ്മൾ അത് അനുസരിച്ച് കഴിയുമ്പോൾ ദൈവം നമ്മളിൽ പകരുന്നത് അത് വലുതായിരിക്കും. അത് പലർക്കും നമ്മൾ പിന്നെ ഒന്നും ചെയ്യേണ്ടി വരത്തില്ല. ദൈവത്തിന്റെ ആ സാന്നിധ്യം നമ്മളുടെ മേൽ വരുമ്പത്തേന് നമ്മൾ പോലും അറിയാതെ നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം അത്രയും മഹത്വത്തിന് കാരണം നമ്മളൊന്നും ചെയ്യണ്ട. ആ പാത്രം മാറിപ്പോയതുപോലെ. അന്ന് ആ മൺപാത്രം അത്രേ ഉള്ളൂ. പക്ഷെ അതിൽ പകർന്നേക്കുന്നത് അത് ദൈവത്തിൻ്റെതായതുകൊണ്ട്, ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യത്തിലായതുകൊണ്ട് പലരും വീര്യം കൂടിയെന്ന് പറഞ്ഞതുപോലെ അതേപോലെ ആയിരിക്കും നമ്മളുടെ ജീവിതവും നമ്മൾ ദൈവ സാന്നിധ്യത്തിലേക്ക് പകരപ്പെടുമ്പത്തേന്. പിന്നെ ഞാന് പറഞ്ഞ ഒരു കാര്യം, വേണ്ടാത്ത കാര്യങ്ങൾ നമ്മൾ മാറ്റി വെക്കുന്ന ഓട്ടോമാറ്റിക്കലി നമ്മളുടെ കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ദൈവത്തിലേക്ക്, നമ്മളുടെ നിക്ഷേപം എവിടെയാണ് അവിടെയായിരിക്കും നമ്മളുടെ ഹൃദയം. നമ്മള് നമ്മളുടെ ഈ ആ സിനാരിയോയിൽ നമ്മൾ കാണുന്ന അവന്റെ കണ്ണ് തുറന്നു, അവൻ ആ സ്ഥലം വിട്ടു, പിന്നെ അവൻ ഭിക്ഷ യാചിക്കുന്നില്ല, ദൈവത്തിന്റെ പുറകിലേക്ക് പോയി. അതേപോലെ അത് നമ്മൾ സ്പിരിച്വലി ചിന്തിച്ചാൽ നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ശരണത്തിൽ വരുമ്പോൾ നമ്മളുടെ ഉൾക്കണ്ണുകൾ തുറക്കും. അപ്പൊ മനസ്സിലാവും, അയ്യോ ഞാൻ ശരിക്കും പറഞ്ഞാൽ മനുഷ്യൻ അവനെ സഹായിക്കുമായിരുന്നെങ്കിൽ എന്തുവായിരുന്നു, കുറച്ച് പൈസ കൊടുത്തേനെ, കണ്ണ് ഏതായാലും ശരിയാക്കാൻ പറ്റും, പൈസ അതോടെ. പക്ഷെ അവൻ ചോദിച്ച കരുണ, ദൈവം വന്നപ്പോഴത്തേന് എന്തുവായിരുന്നു, അവന്റെ കണ്ണുകൾ മാത്രമല്ല തുറന്ന്, അവന്റെ ഭിക്ഷയുടെ സ്ഥലവും മാറ്റിക്കളഞ്ഞു, അവൻ മഹത്വത്തിന് കാരണമായി. അതേപോലെയാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമുക്ക് ദൈവ സാന്നിധ്യം വരുമ്പോൾ നമ്മുടെ ആത്മീയ കണ്ണുകൾ തുറക്കും. നമ്മൾ ഈ ലോകത്തിൽ വേണ്ടാത്തതൊക്കെ നമ്മൾ എന്തോ പണ്ട് ചെയ്തു, അതൊന്നുമല്ല, ദൈവത്തിനെ മഹത്വപ്പെടുത്തി എങ്ങോട്ടാ നമ്മളുടെ യാത്ര? നമ്മളുടെ യാത്ര ശരിക്കും പറഞ്ഞാൽ എങ്ങോട്ടാ? സ്വർഗത്തിലേക്കാണ്. ഇവിടുത്തെ എന്താ, കള്ളന്മാരും തുരുമ്പിക്കുന്നതും എല്ലാമാണ്. ഇവിടെ നമ്മൾ എന്ത് വണ്ടിയും എന്ത് വീടും ഇതൊക്കെ ഉണ്ട്, ആവശ്യമാണ്, വേണ്ടെന്നല്ല പറഞ്ഞ്. പക്ഷെ ദൈവ സാന്നിധ്യത്തിലേക്ക്, ദൈവത്തിന്റെ ശരണത്തിലേക്ക് വരുമ്പോ നമ്മൾ എങ്ങോട്ടത്തേനാ നമ്മളുടെ യാത്ര? നമ്മളുടെ നിക്ഷേപം ഇരിക്കുന്നിടത്ത് ആ ഹൃദയം. അപ്പൊ നമ്മളുടെ യാത്ര എങ്ങോട്ടാ? ആ സ്വർഗത്തിലേക്ക്, വീട്ടിലേക്ക്, ആ ഏറ്റവും നല്ല ഒരിക്കലും നഷ്ടമാകാതെ ആ ഭവനത്തിലേക്കായിരിക്കും നമ്മളുടെ യാത്ര. അതാണ് ഞാൻ ഇപ്പം പറഞ്ഞത്. പിന്നെ എന്നാ പറയാ, അങ്ങനെ ഒത്തിരി വചനങ്ങൾ എടുക്കണം എന്ന് ആഗ്രഹമുണ്ട്. പക്ഷെ സമയത്തിന്റെ കാരണം ഞാനിപ്പം ഇവിടം കൊണ്ട് നിർത്താനാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. अभी बहुत सारी चीजें हैं जो वचन से मैं लेना तो चाहती हूँ, पर अभी मैं टाइम की वजह से अभी मैं यहाँ पे स्टॉप करना चाहती हूँ। पर आज हमने यही वचन से प्रभु ने हमसे बात की। पहली बात क्या है, प्रभु का ही शरण लेना है, हमें किसी और का शरण नहीं लेना है। दूसरी चीज हमने क्या अभी इस वचन में हमसे क्या बात की, जब हम प्रभु के शरण में आते हैं तो हमें पुरानी चीजें नहीं चाहिए। अब कुछ भी पुराने रिश्ते जो भी प्रभु के इच्छा के अनुसार नहीं है, वैसी कोई रिश्ता, कोई जगह, कुछ भी नहीं हमें चाहना है। ठीक है, अब सिर्फ हमें प्रभु की इच्छा के हिसाब से हमारा जीवन व्यतीत करना। फिर तीसरा कहाँ है, तीसरा हमने क्या वचन से सीखा, हमारा मन कहाँ को होना चाहिए, हमारा जो स्वर्गीय घराने के, जब हम बादलों में उठा लिए जाएं, जब उनका दूसरा आगमन हो, प्रभु का बादलों में उठा, वो है हमारी इच्छा। हमेशा अपना खजाना कहाँ पे सोचना चाहिए, स्वर्ग में है। यहाँ का हमें चाहिए, जरूरतें हैं, हमें घर चाहिए, गाड़ी, सब है जरूरत है, पर वो नहीं हमारी प्रायोरिटी होनी चाहिए। हमारी प्रायोरिटी हमेशा कौन सी रहनी चाहिए, स्वर्ग। जैसे वो उड़ाव पुत्र था, उसका पहला प्रायोरिटी क्या था, उसका सांसारिक जीवन, उसे यहाँ पे मौज मस्ती करना, उसका पिता नहीं था प्रायोरिटी, है ना। जब उसको सब में जाके जब फंस गया, कोई चारा नहीं, तब उसको समझ में आया, बाप रे मैंने क्या गलत किया, मुझे तो पिता था बड़ा। तब जब उसने अपने पिता को बड़ा स्वीकार, उसने जब आके क्या बोला, भले ही मुझे एक सेवक की तरह आप रख लो, पर मुझे यहाँ पे ना, जब पिता को उसने बड़ा समझा, वही मैंने बोला, परेशानियां जो भी उसको हटा के जब पिता को बड़ा समझा ना, तो उसका पूरा सीन ही बदल गया। उसी तरह हमारी जिंदगी में बहुत सारी चीजें हैं जो हम भले ही फंसे पड़े हैं, मुझे पता नहीं क्यों ऐसे मैं बोल रही हूँ, भले ही हम बहुत चीजों में फंसे पड़े, नहीं निकल पा रहे, कुछ नहीं हो रहा, कुछ समझ में नहीं आ रहा, कुछ नहीं, बस प्रभु के शरण में, प्रभु के शरण में घुटना टेको, ही विल डेफिनेटली डू, क्योंकि हम कभी लज्जित नहीं होंगे वहां से। और लास्ट में क्या था, जब हम वो शरण में आ जाते हैं, क्या करते हैं, प्रभु अनेकों को हमारे उसकी आंखें खुल के, उसका भीख मांगना बंद हो गया, वो उठ लिया, प्रभु के पीछे चल दिया, फिर क्या हुआ, उसकी वजह से महिमा करने लगे प्रभु की, है ना।
तो उसी तरह जब हम उनके शरण में आते हैं, हमें वो कारण बनाता है अनेकों की महिमा करने के. ഇന്നത്തെ വചനത്തിൽ നമ്മൾ 2-3 കാര്യങ്ങൾ പഠിച്ചത് എന്താ? ഒന്നാമത്തെ കാര്യം നമ്മൾ പഠിച്ചത് മനുഷ്യനിലല്ല ആശ്രയിക്കുന്ന നമ്മൾ ദൈവത്തിൽ മാത്രം ആശ്രയിക്കുക. അവിടുന്ന് നമുക്ക് രക്ഷയുള്ളൂ. അവിടെ നമ്മൾ ആശ്രയിച്ചാൽ ലജ്ജിക്കത്തില്ല. രണ്ടാമത്തെ നമ്മൾ എന്നാ പഠിച്ചത്? നമ്മള് ദൈവശരണത്തിൽ വരുമ്പോ പഴയ കാര്യങ്ങളൊന്നും പിന്നെ വലിച്ചോണ്ട് വരല്ല. ഒന്നും നടക്കുകയില്ല. നമുക്ക് ഇഷ്ടം ദൈവഹിതമില്ലാത്ത സ്ഥലങ്ങള്, വ്യക്തികള് ഒന്നിലും ഇടപെടാൻ പോകല. മൂന്നാമത്തെ എന്തോ? നമ്മളുടെ നിക്ഷേപം എവിടെ? അവിടെ ആയിരിക്കണം നമ്മളുടെ ഹൃദയം. നമ്മള് സ്വർഗരാജ്യമാണ്. നമ്മളെ കാഹളം ധ്വനിക്കുമ്പം നമ്മൾ എടുക്കപ്പെടണമെങ്കിൽ ആ നമ്മളുടെ നിക്ഷേപം ഇരിക്കുന്നിടത്ത് ഹൃദയം ഉണ്ടെങ്കിൽ നമ്മൾ അതിലേക്ക് നീങ്ങാൻ പറ്റത്തുള്ളൂ. നാലാമത്തെ എന്തോ? അവൻ കാരണം മഹത്വത്തിന് കാരണമായി. അതേപോലെ നമ്മൾ ദൈവശരണത്തിൽ വരുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ ഉപയോഗിക്കും അനേകരെ വലിച്ചെടുക്കാനായിട്ട്. പക്ഷെ അതൊക്കെ നടക്കണമെങ്കിൽ നമ്മൾ മനുഷ്യനെ നോക്കിയിട്ടും നമ്മളെ പ്രശ്നങ്ങളെ നോക്കിയിട്ടും കാര്യം നടക്കുകയില്ല. ബിക്കോസ് ദൈവത്തിന്റെ ആൾക്കാർ എന്റെ ബലമുള്ള കയ്യിൽ താന്നിരിക്കുക. യഥാസമയം ഉയർത്തുന്ന ദൈവമാണ്. നമ്മൾ അവൈലബിൾ ആയിരിക്കണം. ദൈവം നോക്കുമ്പോൾ നമ്മൾ അവൈലബിൾ ആയിരിക്കണം. അതാണ് ഞാൻ പറഞ്ഞു വരുന്നത്. ഈ വചനത്താൽ എല്ലാം നമ്മളെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. मैं अभी बोल रही थी इन सब वचन से हमने दो तीन जो चीजें प्रभु ने हमसे बात की. जो पहला था, हमें प्रभु के ही शरण लेना है. दूसरा, सांसारिक चीजों को छोड़ना है जो प्रभु की इच्छा के विरुद्ध है. तीसरा, हमारा हमेशा मन सब प्रभु में ही लगाए रखना है. चौथा, हमने सीखा जब हम प्रभु के शरण में आते हैं, प्रभु हमें भी उपयोग करते हैं. मैंने बोला ना, जो सूखा कुआं कभी प्यास नहीं बुझा सकता किसी की, है ना. उसमें झरने चाहिए, पानी के भरा होना चाहिए. उसी तरह जब हमारी जिंदगी सूखी होती है, हमारे पास जो आएगा हम भी नेगेटिव बोल के उसको तो और भी तोड़ देंगे, वो टूटा हुआ आया तो. पर जब हम प्रभु में भरे हुए थे, प्रभु के शरण में आते, उसका ना आप खुद ही डिफरेंस देखेंगे. अगर आज से नहीं हुआ है तो अभी एक बार और प्रभु के शरण में आके, प्रभु मेरे इस शरीर को, मेरी जिंदगी को, जिसमें मतलब अभी भी थोड़ा बाकी है, कुछ है जो बाकी, आप साफ करके आप तेल भरिए, इसमें अपने पवित्र आत्मा को आप भरिए, आपकी बत्ती आप नया हमें बजा के आप हमें जलाइए, ताकि उस रोशनी इतनी फैल सके इन संसार के को. तभी तो बोला जब उनके ऊपर पवित्र आत्मा आई, वह कहाँ? यरूशलेम, यहूदा, समीर, सब भूमि के जो भी पृथ्वी के अंत छोर तक जाके उन्हें साक्षी होंगे, है ना. ऐसे ही बोला है ना वचन में. उसी तरह प्रभु से हम मांगे कि प्रभु मैं आपके शरण में हूँ. हम अपने वचन को पढ़ते, हे प्रभु मैं आपके शरण में आया, मुझे कभी लज्जित नहीं होने देना. ये वचन से सभी हमारी जिंदगियों में काम करें. हम एक बार अपनी आंखों को बंद करते हैं, प्रभु से प्रार्थना करेंगे. प्रभु का जो भी है वचन, जो भी हमसे बोलना चाहते, जो भी समझ, दिका रिगा रिगा दिबा शमधरा हला रिगा दिस्तवा रिगा हस्ता रूबा रिगदा रिगदिजो रमा शिगदली री दस्तूर मना री हले वधु रमा नबा. क्षमा दीदी, आज से प्रभु की आत्मा ऐसे बोल रही है. आप प्रभु के शरण में बैठिए और प्रभु आपसे बात करना चाहता, प्रभु के कुछ शब्द आप तक पहुंचाना चाहता है, वो आपसे बात करेंगे. आप अवेलेबल रहिए, उनके लिए अवेलेबल रहिए, ताकि बोलते हैं ना, उनके बल के हाथों के नीचे बैठिए. वो इन ड्यू टाइम ही विल एक्साल्ट यू. ओके, इन ड्यू टाइम, वो सही समय पर आपको ऊपर उठाए. आपकी क्या है प्रार्थना विषय, वो कुछ मुझे नहीं पता, पर पवित्र आत्मा बोल रहा जो भी है, जो भी आपने, मुझे नहीं पता, आप ऐसे, मुझे प्रभु ऐसे ही बोल रहे हैं, जो भी अगर आपने लिखे भी रखे कुछ प्रेयर कर रहे हो ना, प्रभु देख रहा है. प्रभु देख रहा है आपकी प्रार्थनाएं, वो देख रहा है, वो आपको जानता है, वो आपसे बात करेगा. मुझसे ऐसे ही बोल रहे हैं. हालेलू रगा दिरा बदशदा रिगा दिस्तरा मना रिगा दिबा जिरा हला रिगा सबा रिगा दिरी बशंदला रिगा हस्ता रिगा रबा शमंतिरा हले रुबा दिबा जूदा रिगदा 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 जू हदास्तूरा माशिग दिली रमस्तूवी रमा. शिवानी दीदी, आपसे प्रभु ऐसे बोल रहे हैं, भले ही ऐसे लग रहा हो सर के ऊपर पता नहीं क्या मंडरा रहा है, क्या है ये, कब मुझे निकल, पर प्रभु बोल रहा है जैसे एक बस दूत की जरूरत है, इन सबको काट के मैं नीचे डालूंगा, है ना. वचन में भी हम पढ़ते हैं, बस एक दूत की जरूरत थी. जब एलिजा प्रार्थना कर, एक दूत को बैठ के उन लाखों को नीचे गिराया, है ना, काटने. कुछ भी सिर के ऊपर चल रहा हो, कितनी भी कुछ भी, मुझे नहीं पता आप किस चीज से क्या है आपकी प्रार्थना, कुछ भी, पर पवित्र आत्मा से कुछ भी छुपा नहीं रहता, है ना. प्रभु की जब हम शरण में आते हैं ना, रिगा हदा रिगा दिगा जिगा दिगा, अभी तो ऐसा लग रहा है जैसे सब बंद है, ऊपर सब बंद है, कुछ नहीं है ऊपर. प्रभु बोला मैं सबको काट के नीचे डालू. जब आप ऊपर देखो ना, आसमान एकदम खुला मस्त, ऐसे ही आपकी जिंदगी में प्रभु करेंगे. ठीक है, हालेलुया. बस प्रभु के शरण में रहिए, विश्वास से रहिए, प्रभु करेगा सब एकदम क्लियर. ऐसा नहीं कि आधा आधा परेशान छोड़, नहीं, ऐसा नहीं. प्रभु की
प्रभु जब करता है ना वो पूरा परफेक्ट करता है, क्योंकि वही प्रभु है। मनुष्य तो आधा आधा करेगा, पूरा नहीं कर पाए। हस्ता रिगदा लमदा रिगा रगा रिगा बज रिगद दिरा बशदा, थैंक यू लॉर्ड। रिगा रिगद दिरम बदा रिगद दिशम नरास्ता रिदा रिगदा रिगदा हस्ता रिगदा रिगदा जिबरा रिगदा। രാജി ആന്റിയോട് ദൈവാത്മാ ഇങ്ങനെ പറയുന്നത്, നീ ഒഴുക്കിയ കണ്ണുനീരുകള്, ഹാലേലൂയ, ഇരുട്ടമുറിയിലിരുന്നോ എവിടെയോ നീ ഒറ്റ പല വിഷയങ്ങൾക്കുമേ ഒഴുക്കിയ കണ്ണുനീരുകൾക്ക് എല്ലാം ദൈവം ഒന്നൊന്നൊന്നായി മറുപടി തരും. ദൈവം മറുപടി തരും. നീ വിഷമിക്കുന്ന വ്യഥകൾ ആരോടും പറയാൻ പറ്റും, അങ്ങ് അകത്ത് ഞെരുങ്ങുന്ന ചില വിഷയങ്ങളുണ്ട്, ആരോടും അത് ഷെയർ ചെയ്യാൻ പറ്റുന്ന കർത്താവേ എന്ന് മാത്രം പറഞ്ഞ് ദൈവത്തിന്റെ ശരണത്തിലല്ലേ. ഇന്ന് വചനവും അത് തന്നെയാണ്. ദൈവത്തിന്റെ ശരണത്തിൽ വന്നെങ്കിൽ ഒരിക്കലും ലജ്ജിപ്പിക്കത്തില്ല, ദൈവം ഒരിക്കലും ലജ്ജിപ്പിക്കത്തില്ല എന്ന് പറയുന്നു. ഹാലേലു റബാ റിഗദ്ദര ബദ ശബാ റിഗദ്ദിര മന റിസ്ത റിഗദ ലിംദ റിഗ ദിബ റിബ ശംന हस्ता रिगा रिबा रे हदा लिमना रू रमा शबलम रुबा लबदुरा हस्ता रुगदा रिगदा रिबदा रुगदा। इसमें बहुत ऐसे हैं प्रभु के जन, प्रभु के बच्चे, मतलब ऐसे सोचे प्रभु मैं तो पूरा ही अंधेरे, मुझे कुछ समझ में नहीं है क्या हो क्या रहा है, मुझे कुछ डिसीजन नहीं ले पा रहे, कुछ भी नहीं हो रहा है। बस प्रभु ऐसा बोलना चाहता है, आप बस प्रभु के शरण में रहिए, चाहे टनल कितनी भी बड़ी क्यों ना हो, आप चलते रहिए, प्रभु के शरण में रहिए, अंत में एक रोशनी देखेंगे, जरूर एक रोशनी मिलेगी आपको। हालेलू रबा रिगद्दिरा मना रिगद्दिरा हदस्तबा रिगा दिबा जूरा मना रिगदा रमदा रूला बदस्तबा रिबा। स्वाति दीदी आपसे प्रभु की आत्मा ऐसे बोल रही है। स्वाति दीदी आप करना बहुत चाहते हैं प्रभु के लिए, बहुत सारी चीजें आप करना चाहते हैं, कुछ मतलब बहुत मन में इच्छाएं हैं, पर प्रभु बोल रहा है आप बस प्रभु के शरण में रहिए, इन ड्यू टाइम ही विल एक्साल्ट यू। बहुत सारी प्लान्स हैं जो प्रभु ने, देयर आर मेनी प्लान्स विच द लॉर्ड हैज प्रिपेयर्ड फॉर यू, बट ही हैज केप्ट इट सीक्रेट फॉर यू, ओके। So you just pray, the Lord will open it at the right time. He is showing me like as a gift which is bind with the ribbons. At the right time he will open that ribbons and open that gift box for you, okay। करेक्ट टाइम पे आपको वो खुलेगा, आपको दिखाई देगा, एंड इट विल बी लाइक प्रेशियस। कोई सादा चीज नहीं है प्रिपेयर करके जो रखी है, इट विल बी प्रेशियस। वो अभी अभी तो प्रभु नहीं उसको बता रहे, बट आप उनके शरण में रहिए। कुछ चीज है वेलेरियद चला, मुझे ऐसा लग रहा है कुछ सम्मान के योग्य ऐसे ही कुछ आपके लिए कर रहे हैं। हालेलू रबा दिरा रिगा दरा बशंदिरा रिगा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू फॉर एवरीथिंग लॉर्ड। आपके हाथों हम पूरी तरह समर्पित करते हैं। आपने जो हमें बल और शक्ति दिया, इतना देर तक बैठने का बल दिया, सारी आपने जो हमारी नेटवर्क है सबको आपने संभाले रखा। प्यारे प्रभु बस आप ही तो हैं जो ये सब करते हैं, सब आदर महिमा आप ही को है प्यारे प्रभु। जो भी आज भविष्यवाणी हुई सभी हम देख सकें, उसकी साक्षी सुन सकें प्यारे प्रभु, वो हमारी जिंदगियों में काम कर सके प्यारे प्रभु, इसके लिए हम आपसे प्रार्थना करते हैं। ये वचन प्यारे प्रभु आज जो भी जहां भी बैठे हुए हैं उस स्थान पे जाए, पवित्र आत्मा उठे या पवित्र आत्मा अपना कार्य कर सके आज से ही प्यारे प्रभु। जो इनकी इच्छा है अपने स्वर्ग के लिए, अपने उस घर के लिए, आपके लिए कुछ कर सकें उसमें प्यारे प्रभु आप हमें बल देना। हमारी तो इच्छा है, हम तो समर्पित हैं आपके साथ, और भी जो भी कमी घटी हमारे है प्यारे प्रभु, हम मनुष्य हमारे में है, हम उसको मानते हैं, स्वीकार करते हैं, पर आप ही तो हैं जो उसको सही कर सकते हैं। आपके चरणों में हम आते हैं प्यारे प्रभु, इस वचन से हमें बल दे, हमें बल दे प्यारे प्रभु, हमें रोशनी की तरह बना दे, हमारे अंदर की कमी घटी हटा के पवित्र आत्मा का वो तेल हमें भर दे प्यारे प्रभु। हमारी दियाएं आप जला दें ताकि हम एक बार और हमारे अंदर की प्यारे प्रभु जो भी है काबिलियत प्यारे प्रभु आप बढ़ा दीजिए। जिस तरह वो पानी हालेलुया दाखरस में सबसे अच्छा दाखरस बन गया सबके हालेलुया, उसी तरह आपके भी हम सेवा में सबसे अच्छा बन सके, हमारी वजह से आपकी महिमा हो सके। ये प्रार्थना हम करते हैं, वहां से कबूल कर आपने उत्तर दिया उसके लिए। आमीन। थैंक यू। गॉड ब्लेस यू ऑल। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर बड़ी आशीष करे। आमीन, हालेलुया, आमीन। हम अपने ग्रुप में ही प्रभु के दासी लोग हैं, बस हालेलुया। ദൈവം ധാരാളം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. കർത്താവിന്റെ നാമേ കൃപ ദൈവം തന്നെ ഏത് സമയത്ത് നാം ഒരുക്കമുള്ളവരായിരിക്കണം। हालेलुया। मैं भी मीटिंग में जुड़ने वाले थे तभी प्रभु के 2 दास लोग प्रेयर करने के लिए, वो लोग अभी भी प्रेयर कर रहे हैं। मैंने उनसे प्रार्थना कर उनके लिए प्रार्थना करके मैं अंदर आकर बैठी। मैं विश्वास करती हूँ कि हम
हम असमय में भी हम तैयार होना നമ്മൾ ഏത് സമയത്തും ഒരുക്കമുള്ളവരായിരിക്കണം. ആമേൻ ഹല്ലേലൂയ. ഞാൻ ഒത്തിരി ആഗ്രഹിച്ചു ഇന്ന് വൈകിട്ട് ഞാനും കയറണം. പക്ഷെ ഓൺ ആക്കിയപ്പോൾ നമുക്ക് നമ്മുടെ വീട്ടിൽ 2 ദേവദാസന്മാർ പ്രാർത്ഥിക്കാൻ, അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ, അവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചു ഇങ്ങോട്ട് ഇറങ്ങി. അവർ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ആമേൻ ഹല്ലേലൂയ. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ വലിയൊരു പ്രവൃത്തി. ഇന്ന് രാത്രി ഓൾ നൈറ്റ് പ്രയർ ഉണ്ട്. ആമേൻ ജ്വാലയുടെ ഭവനത്തിലാണ് ഇന്നത്തെ മീറ്റിംഗ്. നമുക്ക് എല്ലാവർക്കും അംബാല പോകാം. എല്ലാവരും തക്ക സമയത്ത് 12 മണിക്ക് എത്തണം. हम सभी लोग आज रात के 12 बजे अम्बाला में ज्वाला के घर में हम आने वाले हैं. मेरे ख्याल से वो लोग जो जो खाना बना कर रखा है तो उसका वेस्ट ना हो जाए, तो सभी लोग जुड़ना है ताकि सही समय पर हम पहुंचना है उनके घर में. जो उनके परिवार का एक कॉटेज मीटिंग है, मेरे ख्याल से पहले बार की मीटिंग है. परमेश्वर ने आशीष करे. मैं विश्वास करती हूँ कि परमेश्वर की योजना हमें, हमारे सबका कॉटेज मीटिंग बहुत आशीष होती है. क्यों पता है, हमारे घर में सब लोग आते हैं. നമ്മുടെയൊക്കെ വീട്ടിൽ എല്ലാവരും വരും അല്ലേ? ഒരാഴ്ച സന്തോഷത്തിന്റെ വീട്ടിലും പ്രാർത്ഥന വെക്കണം കേട്ടോ. ओके रात यस आमेन हालेलुया. നമുക്ക് എല്ലാവർക്കും ജൂമിലും पता है ये जूम मीटिंग में राज्य के लोग आते हैं. हम साधारण मीटिंग नहीं लगाते कॉटेज मीटिंग. ऐसा नहीं कि भाई आजू बाजू वाले लोग आए, नहीं. हमारे सब कॉटेज मीटिंग तो बहुत राज्य राज्य के लोग आते हैं. चाहे वो लोग कोई भी हो, सही समय पर सभी लोग आते हैं. उनका फ्लाइट टिकट सब कुछ हम फ्री ऑफ कॉस्ट में दिया जाता है ना. तो उसी तरह की तैयारी करना है. ദൈവം നിങ്ങളെല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ക്ഷേത്രത്തിൽ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുക. നമ്മുടെ ഓഫ്ലൈൻ മീറ്റിംഗിന്റെ ഇന്നലെ തൊട്ട് തുടങ്ങി. എല്ലാവരുടെയും പോസ്റ്റ് നിങ്ങളുടെ അടുത്ത് വരുന്നതായിരിക്കും. मैनेजमेंट पोस्ट आप सभी लोग का मैनेजमेंट पोस्ट आ ही जाएगा. मैं रात को उस बारे में बात करूंगी. ഇന്ന് രാത്രി എല്ലാവരും ഓൾ നൈറ്റ് കാരണം रात को मैं सभी लोग जुड़ने के टाइम मैं इस बातों को बात करना चाहती हूँ, लेकिन अभी तो नहीं. परमेश्वर सभी को आशीष करे. आइए हम प्रार्थना करेंगे. परमेश्वर आमीन. आप सभी को मेरे ख्याल से मैं भूल नहीं गई हूँ 119 भजन संहिता 1 से 8 तक कोई भी अब तक मुझे वॉइस नहीं दिया है. 119 സങ്കീർത്തനം 1 മുതൽ 8 വരെ കാണാപ്പാഠം വായിച്ച് കാണാപ്പാഠം പഠിച്ച് നിങ്ങൾ വോയിസ് ഇടണം. आमीन आमीन. वो पूरा ऐसा लगे कि दीदी भूल नहीं जाती है. मैं सभी को याद दिलाना चाहती हूँ कि मैं यही चाहती हूँ आप सभी लोग वचन को पढ़े, बाय हार्ट करें. मैं ये नहीं कहती कि आप लोग को बाय हार्ट करने के लिए 8 वचन नहीं हो रहा है, 2 करके भी पढ़ लें, लेकिन पढ़ना जरूरी है. ये मेरे लिए नहीं, നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി, आपके लिए पवित्र आत्मा. क्योंकि पहला पहला क्या होता है, हमें याद करने के लिए बहुत दिक्कत होती है, लेकिन धीरे धीरे हमें याद करने के लिए 179 है ना, 179 वचनों को पढ़ने हैं, वो लिख कर पढ़ना, അത് എഴുതി പഠിക്കുക വലിയ ദൈവപ്രവൃത്തിയാണ്. तो मैं विश्वास करती हूँ आप सभी लोग जुड़ेंगे. परमेश्वर सभी को आशीष करे. गॉड ब्लेस यू. हम प्रार्थना करेंगे. आइए. पता है कल इन्नले നമ്മുടെ ഓഫ്ലൈൻ മീറ്റിംഗിന്റെ ഫസ്റ്റ് ഓഫറിംഗ് ആണ്. कितना था कल ऑफरिंग? कितना था? हम ഒരു കോടിക്ക് വേണ്ടി हाँ 8,000 രൂപ फर्स्ट राउंड में हुआ है. आज के राउंड में कितना है? 8,020 रुपया. 8,020 रुपया. എന്നിട്ട് आज എന്താ का പറഞ്ഞ, ഞാൻ എന്നോട് ലാസ്റ്റ് എന്താ പറയാന്ന് പറഞ്ഞ, ലാസ്റ്റ് പറഞ്ഞ നമ്മൾ ആന്റി എത്ര രൂപയ്ക്ക് വേണ്ടിയാ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? 2 ലക്ഷം. 2 ലക്ഷം രൂപ. അപ്പൊ നമ്മൾ 2 ലക്ഷം രൂപ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോകുന്ന എല്ലാവരും ഓരോ വിശ്വാസത്തോടെ നമ്മൾ കൊടുക്കുക. 10 രൂപയായാലും 20 രൂപയായാലും 100 രൂപയായാലും 200 രൂപയായാലും അങ്ങനെ എല്ലാവരും പലരും കയറിയവരെല്ലാം വിശ്വാസത്തോടെ നമ്മൾ അത് അക്കൗണ്ട് സ്റ്റാർട്ട് ആക്കി ഓപ്പൺ ചെയ്യും. അപ്പം आज का राउंड है अपना आशा ने दिया, आशा माँ ने 100 रुपया दिया, 100 രൂപ തന്നിട്ടുണ്ട് ആശ. അതെങ്ങനെ അപ്പൊ ഞാൻ അക്കൗണ്ടിലേക്ക് ഇട്ടേരണോ? അക്കൗണ്ടിലേക്ക് അതൊന്ന് അതെന്റെ നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിൽ നിങ്ങളുടെ തുടക്കം തുടങ്ങും. ദൈവം അത്ഭുതം ചെയ്യട്ടെ. ദൈവം ചെയ്യട്ടെ. നമ്മുടെ പ്രാർത്ഥന അതൊന്നും നിങ്ങൾ അയ്യോ അവരത്രയും കൊടുത്തൊന്നുമില്ല. 10 രൂപ വരെ കൊടുക്കുന്നുണ്ട്, 20 രൂപ വരെ കൊടുക്കുന്നുണ്ട്. നിങ്ങൾക്ക് ദൈവം എങ്ങനെ ഈ മീറ്റിംഗ് നിശ്ചയമായി നമ്മുടെ മീറ്റിംഗിന്റെ മാനേജ്മെന്റ് ഡിപ്പാർട്ട്മെന്റ്സ് എല്ലാവരും ഏറ്റെടുത്തിട്ടുണ്ട്. इसमें मैनेजमेंट डिपार्टमेंट सभी लोग लिया है. वो लोग का നമ്മളെല്ലാ ഫോട്ടോയിലും പ്രയർ റിക്വസ്റ്റ് അവരവരുടെ മാനേജ്മെന്റുകാര് നിങ്ങൾ പ്രയർ റിക്വസ്റ്റ് ഇടുന്നതായിരിക്കും. നിങ്ങൾ 5 മിനിറ്റ് പ്രാർത്ഥിച്ചാൽ മതി. കൂടുതൽ പ്രാർത്ഥിക്കുന്ന 5 മിനിറ്റ് 5 मिनट से प्रार्थना करना, उसके लिए परमेश्वर उपयोग करेंगे. मेरे ख्याल से सजयंती नहीं जुड़ा. ജിഷ സജയന്റിക്ക് എല്ലാം ഡ്യൂട്ടി കൊടുക്കണം, സ്വാതിക്ക് ഡ്യൂട്ടി കൊടുക്കണം. സ്വാതി ഒന്നും ഡ്യൂട്ടി കയറിയില്ല. तो आज 2 बजे के बाद हम बात करेंगे. ജിഷ എല്ലാം ഡ്യൂട്ടി ഏറ്റെടുക്കണം.
കാരണം കർത്തർ വേലയ്ക്ക് വേണ്ടി നമ്മൾ ഉപയോഗപ്പെടേണ്ടതാണ്. ഇത് ഏത് മാസത്തിനായിരിക്കും ഇത് ചെയ്യാൻ പോകുന്നത്? എത്ര മാസത്തിനുള്ളിലായിരിക്കും? അത് ദൈവം പറയുമ്പോ നമ്മൾ മാസം എല്ലാം ഫിക്സ് ആക്കുക. അക്കോമഡേഷൻസ് എല്ലാം നമ്മളെല്ലാം കർത്താവ് പറഞ്ഞ വഴി തുറക്കുക. ബാക്കി ദൈവം ചെയ്യും. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ഇന്ന് രാത്രി മീറ്റിങ്ങിന് പാസ്റ്റർമാർ പോകുന്നതിന് മുന്നേ എനിക്കൊന്ന് ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കും. കർത്താവേ, സ്വർഗീയ പിതാവേ, ഞങ്ങളുടെ മഹത്വത്തിനായ സ്വതം പരിശുദ്ധാത്മ ഞങ്ങളോട് കൂടെ എന്നതിനായ സ്വതം കർത്താവേ, ഇത്രത്തോളം സമയങ്ങൾ പ്രിയ ദാസ്യ ദൈവ വചനത്തിൽ കൂടെ ഇടപെടുവാൻ ദൈവ കൃപ തന്നു. ആമേൻ ആമേൻ. ദൈവത്തിന് വലിയൊരു മഹത്വം വെളിപ്പെട്ടനായ സ്വതം परमेश्वर, हम आपके चरणों में आए प्रभु जी। प्रभु की दासी ने जो सुनाया हुआ वचन परमेश्वर उस वचनों के द्वारा, भविष्यवाणियों के द्वारा परमेश्वर हर एक की जिंदगी में बदलाव लेकर आने के प्रभु साथ आशीष करके देकर प्रार्थना करते प्रभु जी। इसमें जुड़े हर एक परिवार को, किसी भी व्यक्ति को गिनतियों में एक भी संख्या कम ना हो, परमेश्वर आशीष करके देने के लिए हम आपसे विनती अनुग्रह करके प्रार्थना करते प्रभु जी। हर एक व्यक्तियों को परमेश्वर आने वाले दिनों में परमेश्वर के लिए हमें घोषणा के लिए प्रभु जी उपयोग करे प्रभु जी। हम जो समस्या, जो विषय के लिए हम प्रार्थना किया, जो विषय के लिए हमने याद किया, वो सारे विषय आपके हाथों में, सभी आदर महिमा आपके हाथों में प्रभु जी। अपने आप को समझ आज रात होने वाली 12 बजे से लेकर हमें जो मीटिंग है उससे भी आशीष करें, उस परिवार को आशीष करके हमें रात നടക്കുന്ന മീറ്റിംഗ് അനുഗ്രഹമായി കൊടുക്കണം. ദൈവമഹത്വമാണ്, അത്ഭുതം ചെയ്യണം, മഹത്വമാണ്. ആമേൻ. ഇപ്പോൾ കുറച്ച് സമയം മുന്നേ ആമേൻ എല്ലാ മേഖലകളും ദൈവത്തിന്റെ കൃപ കൂടെ സകലം മഹത്വം ഏൽപ്പിച്ചു. പ്രാർത്ഥന ഘട്ടനായ സ്വതം വിടുതലയച്ചനായ സ്വതം എല്ലാം ഏൽപ്പിച്ചു. യേശു ക്രിസ്തു നാം തന്നെ. ആമേൻ ആമേൻ ആമേൻ. ദൈവം എല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. सभी को परमेश्वर बड़े आशीष करे. गॉड ब्लेस यू. ഇന്ന് രാത്രി ജിഷ ഫോർ എ കൈൻഡ് ഇൻഫർമേഷൻ രാത്രി 12 മണിക്ക് ചുറ്റുള്ള നൈറ്റ് പ്രയർ ഉണ്ട്. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. किरण मुझे लिस्ट डालना. ओके. रात को 12 बजे हम मिलेंगे. എല്ലാവരും അംബാലയിൽ എത്തിക്കോണം. 12 മണിക്ക് ഫ്ലൈറ്റ് टिकट रेडी ആണെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. सभी लोग अंबाला पहुंच जाना है. ठीक है. 12 बजे पहुंचना है. आप कौन सा बोल रहे थे बाय हार्ट बोलने का? वो मुझे नहीं पता था. Psalms 119 का. ओके. 1 to 8 करके 8 करके पढ़ना है. बाय हार्ट पढ़ना. ठीक है. वॉइस मैसेज डाल. हाँ, स्वाति एक अच्छा नींद लेकर आ जाना 12 बजे. नहीं अभी रात है ना टाइमिंग. अभी मेरा पर्सनल प्रेयर चालू होगा 3 to 4 उसके बाद. ओके. मेरे ख्याल से 24 आवर्स स्वाति प्रेयर में. गॉड ब्लेस यू. परमेश्वर बहुत आशीष करे. गॉड ब्लेस यू. तो सभी को गॉड ब्लेस यू. बाय बाय. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഐലൻഡ്. ഗോഡ് ബ്ലെസ് യു. ഇതെല്ലാം പ്രതിഫലം ദൈവം സ്വർഗത്തിൽ. ഞാൻ കേട്ടോളാം, റെക്കോർഡിംഗ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. എല്ലാ മഹത്വവും